मनसरचा आहे प्रॉपर मी. बऱ्याच जणांचं शेअरिंग ऐकलं. थोड्या वेळाने मलाही वाटलं की मी बोलेल की नाही, पण चला सरांनी पण खूप डेअरिंग केली म्हणून माझा कॉन्फिडन्स आला बोलावा. सर्वप्रथम तुम्हाला आमच्या सर्वांकडनं दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, तुमच्या टीमला देखील. ह्या क्षेत्रामधलं असं झिरो नॉलेज आहे. लहानपणी कधीतरी टीव्हीवर दूरदर्शनला असे ते लाईन दिसायचं ना, ते एक क्युरिओसिटी होती तेव्हापासूनची. फार काही त्यात कल्पना नव्हती. मधल्या काही काळामध्ये थोडा बॅड पॅच आला, थोडंसं फायनान्शियली क्रॅशेसमुळे. तर कधी वाटलं की जरा एक नवी सुरुवात करावी. तर गेल्या वर्षी थोडासा प्रयत्न केला 1 महिना. आमचे बंधू आहे मिलिटरीमध्ये, ते आले. त्यांनी सांगितलं नितीन असं असं असतं असं असं. म्हणलं हा का दादा, म्हणजे ठीक आहे आपण दोघं मिळून करू, तू सुट्टीला असतं. 1 लाखामध्ये 35,000 रुपये लॉस घेतला. म्हटलं दादा हे आपलं चुकीचं आहे, आपल्याला होत नाही याच्यात काही रन. म्हटलं ठीक आहे सोडून देऊ म्हटलं विषय. 1.5 वर्ष झाले सर याच्यात लक्ष नाही. पण 1.5 वर्षापूर्वी तुमचं नाव माझ्या एका प्रिन्सिपल मित्राकडनं ऐकलं होतं. तुषार भूमकर सर असे आहेत, तर त्यांच्याकडे आपले कधीतरी जाऊ शकेल म्हटलं बाळा ठीक आहे आपण जाऊ म्हटलं, बघू म्हटलं मला कसा वेळ भेटतो, तुला कसा वेळ भेटतो. आत्ता रिसेंटली थोडंसं परत एकदा वाटलं की सरांना भेटावं. मग मी बाळाला फोन केला, बाळा तुझं काय म्हणणं आहे? तो म्हटलं माझं आता चालू आहे, प्रिन्सिपल असल्यामुळे वेळ नाही भेटत. म्हटलं ठीक आहे बाळा काय नाही. मी त्याला बोललो पण नाही, मी इकडे जातोय की तू पण सर. पेमेंट ऍडजस्ट करताना पण थोडे प्रॉब्लेम झाले, पण अचानक पेमेंट ऍडजस्ट झाले. थोडंसं काही बजाज फायनान्स कडे तुमच्याकडनं कॉपरेट झालं. आता आलो, पहिले 1 दिवस सगळे कळलं नाही सर, ब्रीफ फ्रँकली सांगतो. आताही 2 दिवसापासून थोडंसं समजायला लागलं. कालपासून मी 2-3 डाऊट्स तुम्हाला विचारले. मला कॉन्फिडन्स आला की सर मी करू शकतो हे, पण तुमच्या मार्गदर्शनाशिवाय नाही. आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हणताय 2000 इंडिकेटरमध्ये आपलं सॉफिस्टिकेटर खूप नाही का फास्ट निर्णय येतो, तशा सगळ्या 2000 ट्रेडांमध्ये तुम्ही सगळ्यात चांगलं आम्हाला मार्गदर्शन दिलायचं याचा नक्की विश्वास आलाय. जर बाकीच्यांचं शेअरिंग सगळं लक्षात घ्याल्यानंतर. आणि मी प्रयत्न करेन सर की पुढच्या दिवाळीपर्यंत मी डेफिनेटली एक चांगली अचिव्हमेंट घेऊन तुमच्यापर्यंत परत एकदा भेटायला येईल. त्यासाठी तुम्ही दिले सगळे नियम फॉलो करेल. त्यासाठी मी स्वतःला पण या गोष्टीसाठी प्रवृत्त करेन की मी सक्सेसफुल व्यक्तिमत्व यामध्ये बनलं म्हणून. त्याबद्दल तुमचं मला पण थँक्यू सर, आम्हाला एवढे दिल्याबद्दल.